नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि एक ऑफलाईन बुकिंग भेटली आहे आपल्याला. सो पिकअप लोकेशन आहे खंडाळा. कस्टमर पिकअप लोकेशनचे 18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला पे करणार आहे. मग त्याच्यामध्ये भलेही कितीही टोल लागू दे किंवा काही लागू दे. सो त्याही मला व्हॉट्सअपवरती लोकेशन पाठवली आहे. तर दोन रूट आहेत बेसिकली. एक जुना मुंबई पुणे हायवे है ना, कर्जत साईड, आणि दुसरा आहे डायरेक्ट एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवेनी गेलं तर काहीतरी डिस्टन्समध्ये काहीतरी 7 ते 8 किलोमीटरचा काहीतरी फरक आहे. सो मी तोच विचार करतोय की मी कुठल्या वेनी जाऊ. पण तसं बघायला गेलं तर टोल आणि किलोमीटर्स, तर माझ्या मते थोडा किलोमीटर्स वाढू शकतात. म्हणजे कस्टमरला थोडासा 3-4 किलोमीटरचे पैसे मे बी वाढू शकतात. ते तर नीट कॅल्क्युलेट करावं लागेल. तर ही आहे लोकेशन आणि त्याही दिलेली एक्झॅक्ट लोकेशनवरतीच आपण क्लिक करून जर बघतोय रूट 54 किलोमीटर दाखवतोय. तर आता मी ज्या लोकेशनवरून ही ट्रिप रिसेट करतोय तर ती लोकेशन आहे कळंबोली पल्लवी अविदा. हे बघा दाखवतो, 1 मिनिट. हे बघा पल्लवी अविदा. आणि मी ट्रिप केली आहे इथे रिसेट. आधी पण घरातून निघताना रिसेट केली होती, बट हे आपण इन्क्लूड नाही करणार. हे वाले किलोमीटर इन्क्लूड करणार. आणि जी कस्टमरनी जी आपल्याला लोकेशन दिली आहे ती लोकेशन आहे ही वाली. टोटल टाइम जो दाखवतोय तो 54 किलोमीटर आहे. कस्टमरच्या लोकेशन जो दिला आहे तो व्हॉट्सअपवरती. ट्रिप पण 0 आहे. आणि टाइम जर बघाल तर 8:42 आहे. इथे रिचिंग टाइम किती दाखवतोय, 10:08. आणि मला पोहोचायचं आहे कधी, 11चे 11:30 झाले तरी चालेल, पण मी 1 तास आधीच पोहोचतोय. का? मी लेट नाही होता कामा, ते थोडेसे लेट झाले तरी चालेल. तर तसंच ओला उबेरचे जे कस्टमर आहेत, जर कोण चुकून व्हिडिओ बघत असेल माझा, तर तुम्ही थोडासा लवकर जर निघाल ना तर लवकर डेस्टिनेशनवरती पोहोचाल. असं नाही की ट्रॅफिकवरून गाडी फास्ट चालव आणि आम्हाला लवकर पोहोचायचं आहे. तुम्ही स्वतः लेट करता आणि तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे. तुमच्यासाठी स्पेशली उबरनी हेलिकॉप्टर सर्व्हिस तर दिली पाहिजे, 20 रुपये पर किलोमीटर किंवा 10 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी. काय बोलणार यार. मी मस्त आता गाणी एन्जॉय करत करत आपल्या 80 किलोमीटर पर आरची स्पीडनी मस्तपैकी मेंटेन करून जाणार. मजबूत ॲव्हरेज निघू शकतो आज. एक मेसेज आलाय, बघतो मी काय येतो. ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक पूर्ण घाट लालमला आलाय. बरं झालं मी लवकर निघालो. तरी रिचिंग टाइम 10:08 दाखवतोय. कारण मला थोडासा डाऊट होता की सॅटर्डे संडे आहे, जस्ट बिकॉज आपल्याला ट्रॅफिक भेटू शकते. आणि आहेच ट्रॅफिक. कुठे चाललंय रे यो. मी आता लोकेशनवरती आहे. माझ्या समोरच पाठीमागून काय व्ह्यू येत होता, पुन्हा डोंगर आहे इथे. तर मला माहिती नाही की कस्टमर कुठे आहेत. मे बी इथे पण असू शकतात, त्याच्या पुढे पण असू शकतात, त्याच्या पाठी पण असू शकतात. पण नशीब चांगलं आहे की थोडासा वन वे रोडच आहे, पण मला गाडी लावायला इथे जागा भेटली, नाहीतर मी तिथे लावली असती त्या झाडाच्या इथे. आता काय करायचं बसून. आता बरोबर 11, 11:30 वाजता आलो तरी चालेल असे बोलले होते, पण मी जरा लवकरच आलो. थोडासा वॉक करतो इकडे तिकडे. पाय हे झाले थोडेसे हकसलेत. आणि घाटामध्ये ट्रॅफिक जी होती ती इतकी पण नव्हती. होती पण थोडी रनिंग होती. हाफ क्लच करता 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 गाडी चालवली. हे बघा आसपासचा काहीतरी असा निसर्ग आहे आणि वातावरण खूप छान आहे. आणि ती तिथे गाडी मी लावली आहे अशी साईडला. आणि हे जरा आसपासचा परिसर आहे. छान आहे एरिया. म्हणजे थंडावा आहे, शांती आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. आणि हे काहीतरी कॉपर बिपर साईडचं काय माहिती काय शिगा बिगा इथं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. बंगले बिंगले पण आहेत आसपास. ठीक आहे. ही आपली गाडी. मी सध्या आता आहे फूड कोर्ट. पार्किंगचं थोडं इशू नाही आहे, म्हणजे जस्ट पार्किंग. ते तिथे गाडी लावतील. मी ही इर्टिगा गेली की मी इथं लावेन राईट साईडला. इझी.
मी कस्टमरला ऑलरेडी सोडलं आहे आणि ते बोलले की बाबा तू पण खाऊन घे. त्यांचे बॅग पसारा पसारा नाही स्टफ. हां दादा थोडंसं लवकर कराल तर बरं होईल. मित्राला चिक्की पाहिजे होती तर घेतली हे मगनलालच्या इथून. तर कस्टमरला पण चिक्की घ्यायची होती पण कस्टमरने घेतली A1मध्ये. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे तिथे ना पार्किंगचा थोडा इश्यू होता. तर त्यांना बोललो की सर तुम्हीच घ्या मी बघतो जरा. तर त्याच्यामुळे तिथून नाही घेतली इथून घेतली. 200 रुपयाला 400 ग्राम चिक्की आहे आणि गाडी मी इथे लावली आहे. आणि कस्टमर कुठे गेलेत आय डोंट नो करतील कॉल. ही कुठे ठेवू ग्लव बॉक्समध्ये. एक मिनिट. दिल तो पागल है दिल दीवाना हे तो वाचते व तिकडे. चला गुड टू गो. आता काहीतरी खाय बियायचं बघतो. खाण्यापिण्यासाठी काय आहे भाई लई एक्सपेन्सिव्ह वाटते. स्टारबक्स बिबक्स. गाडी कुठे आहे माझी. ओके चला. अच्छा महिला मित्रांनो 2 वडापाव 60 रुपये. असो जे आहे ते आहे खाएंगे और निकलेंगे. मला छोटी पाण्याची बॉटल पाहिजे होती. तो बोलते छोटा काय नाही भेटणार सगळा मोठाच भेटेल. मी बोललो म्हणजे बोल छोटी पाण्याची बॉटल नाही आहे. आईच्या गावात 20 रुपयाची पाण्याची बॉटल 25 रुपयाला. तर ठीक आहे जाऊ दे आता काय पाहिजे होती. घरी आहे रे चार्जिंग स्टेशन. इथे चार्जिंग स्टेशन पण ठेवलं आहे. पण आता ही प्रॉब्लेम असा की माझी गाडी आता उपलली असणार आतमधून आणि ही पाण्याची बॉटल जेव्हा ठेवेल तेव्हा मग साधा पाणी म्हणाल. म्हणून मी साध्या पाण्याची बॉटल नाही घेतली थंड पाण्याची बॉटल घेतली. भावानं ट्रिप झाली कंप्लीट. 138 किलोमीटर टोटल डिस्टन्स आलं. CNG बघा मिडल काटा आलाय. आणि मी आता आहे डोंबिवलीमध्ये. कस्टमरनी पिकअप लोकेशनचे किलोमीटर्स प्लस लागणारा जो पिकअप लोकेशनचा टोल होता तो सुद्धा पे केला. तर ओव्हरऑल ही ट्रिप तर मला खूप जास्त परवडली. आणि फेअर जो आहे तो 18 रुपये पर किलोमीटरनी मला फेअर त्या लोकांनी पे केला कस्टमरने. तर आता मी इथून काय करू. उबर चालू करू नको करू कारण पास तर माझ्याकडे नाही आहे उबरचं. मोबाईलची चार्जिंग पण 23% आहे. ठीक आहे ठीक आहे. डायरेक्ट गो होमच टाकून ठेवतो ना डायरेक्ट आपला लोकेशन. रेडारवरती 2 वाजल्या. ए ए ए ए ए नाही कल्याण आहेत दोन्हीही. डोंबिवली आहे भिवंडी आहे. 30 रुपये टिप इन्क्लूड नको. ओला 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 कुठे गेला. हां ओलाला चालू करून बघतो इथून. अरे बापरे प्रीमियर 400 रुपयाची ट्रिप काहीतरी दिसली मला इथे. अरे याला झक मारली ना चालू केला बघ. मालाड ठाणे. ओके 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 लफडा झाला बंद तू 15. चुनाभट्टी ठाणे. अरे बाबा मी करतो गाडीची सर्व्हिसिंग. किती जल्द रिमाइंडर देणार. चांगली गोष्ट आहे Hyundaiमध्ये की सर्व्हिसिंग हे दाखवतोय. ओजस हॉस्पिटल मला वाटतं हॉस्पिटलची ट्रिप आहे. मी सगळ्यात पहिले कस्टमरला कॉल केला. मी सर मॅम तुमच्यासोबत कोणी हे आहे का पेशंट आहेत का. ते बोलत की नाही बोलतात की आमची बिल्डिंगच मध्ये ती आहे म्हणून मध्ये दाखवते तसं. ठाणेची ट्रिप आहे. सो मी घेतली 25 किलोमीटरचे 480 रुपये काहीतरी समथिंग दाखवत होतं. पण 400 रुपये तरी भेटले तरी ठीक आहे. आणि आय गेस पहिल्या ट्रिपला पासचे पैसे कट नाही होणार. मी काय करेन की मी माझ्या पर्सनल QR वरती घेणार
आपण पण शहाणा. आणि तिथून मला माहिती आहे की ओलामध्ये ट्रिप लागेल नवी मुंबईची, सो इझी. ओलामध्ये ठाण्याची ट्रिप ॲक्सेप्ट न करण्याचं एक कारण होता, मगाशी लागत होती. तर तो कारण म्हणजे असा की यार कस्टमर आहेत ना, कधी कधी कॅन्सल मारतात खूप जास्त टाईम दाखवलं की. पण उबरमध्ये कसं आहे की कस्टमर सहसा कॅन्सल नाही मारत बस. आणि जे कस्टमर आपले होते पहिले मॉर्निंगचे ऑफलाईन, ते बोलले की यार मला जायचं आहे आपल्या एरियामध्ये, बट मला ते इथून जातील ठाण्यावरून मग तिथे जाणार आहेत ते, मग त्यांना रात्र पण होऊ शकते मे बी. मी तोपर्यंत मी घरी पोहोचून जाईन आरामात, इझी पिझी. रविवारी मस्त काम केलं आहे. आय होप लवकर पोचलो ना तर मी थोडा आराम करेल, पण आराम आहे. बघू चला, जे पण काय आहे तुम्हाला मी सांगेलच. आता सध्या टाइम होतोय 7. डोंबिवलीवरून आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली, तिथं मी तुम्हाला सांगितलं. बट त्याच ट्रिपमध्ये पास ॲक्टिवेट झाला. मला वाटलं की नाही होणार, कधी कधी पास ॲक्टिवेट होतो पहिल्या ट्रिपमध्ये, कधी कधी नाही होत, पण झाला ठीक आहे. मग तिथून डायरेक्ट लागली ऐरोलीची ट्रिप. ऐरोलीच्या ट्रिपमध्ये मी बराच वेळ ऐरोलीमध्ये थांबलो, पण ऐरोलीमधून काय ट्रिप वाजतच नाही आहे. आणि मी टेक्निकली बघायला गेलं तर माझं असं झालं आहे की माझं टार्गेट तर झालेलं आहे कम्प्लीट, म्हणजे मी जो पण अचीव केला आहे तो इनसाइडर टार्गेट, ठीक आहे. तो तुम्हाला रिव्हील नाही करणार की तो किती आहे, तो किती असू शकतो. तर तो झाला आहे अचीव. तरी मी डिव्हाइस चालू केला आहे. एखाद लागली तर ठीक आहे, नाही लागली तर जय जय राम सीताराम, गप जायचं घरी. बस एवढंच आहे. आणि गाडी जी चालली आहे ती 189 किलोमीटर आहे. ऐरोलीवरून माझं घर आहे तो 25 किलोमीटर आहे. सो मी काय गृहीत नाही धरत आहे की मला ट्रिप लागेलच किंवा मला भेटेलच. भेटली तर भेटली, नाही तर नाही. सिम्पल आहे. मी मस्त आपली प्लेलिस्ट एन्जॉय करतोय आणि जातोय घरच्या रस्त्याला. तर विचार केला की आपण आहे ना म्हणजे इन्फॉर्मेशन देऊया की बाबा काय चाललंय, कारण बराच टाइम झाला है ना. चलो निकलते हैं पहिली फुर्सत में. आज आपली गाडी बरोबर 213 किलोमीटर चालली आहे राऊंड फिगर, आणि टाइम होतोय 7:44. ट्रिप मला नाही लागल्या मित्रांनो. ओलामध्ये तर एक उल्बेची वाजली होती पण ती नाही लागली. बघा नाही लागली ओलामध्ये, तर मी विचार केला की ठीक आहे यार, नो इशू. आलो डायरेक्ट घरी ऐरोलीवरून आणि CNG टाकून घेतला उद्यासाठी. उद्या आहे मंडे. तर माझा असा विचार होता की थांबलो असतो, मे बी भेटली पण असती, MT यायची गरज पण नव्हती. पण मग नेक्स्ट डे मग पूर्ण एक्झॉस्ट झाली असती पूर्ण बॉडी. थोडासा आराम पण तर पाहिजे ना. ॲक्च्युली आजचा दिवस सुट्टीचा आहे ना, तर सुट्टीचा दिवस कन्सिडर करतात नॉर्मली. ट्रिप वगैरे लागत नाही. आणि बघितलं की ट्रिप वगैरे लागत पण नाहीत ओला आणि उबेरमध्ये जास्त. पण तरीही सुट्ट्या दिवशी आपण बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आणि जो पण काय आहे लय भारी आहे. 18 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे गाडी चालली आहे आज. काल 22 रुपये पर किलोमीटर चाललेली, आज 18 रुपये पर किलोमीटरच्या रेटने गाडी चालली आहे. सो बाय बाय, टेक केअर. अँड व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, आज मी बघितले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मनापासून थँक्यू आणि बाय बाय.